पुण्यामध्ये हा एम्प्रेस गार्डन नावाची जी जागा वास्तू आहे, हा फक्त पुण्याचा वैभव नाही, हे देशाचं वैभव आहे. पुण्यामध्ये सर्व बाजूनी बांधकामं प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. कुठेही बागेची प्रोव्हिजन आम्हाला दिसत नाही आहे. ज्या जागा गेली शेकडो वर्ष, 150 वर्ष या ट्रस्टने सांभाळली आहे आणि विशेषतः गेल्या 35-40 वर्षामध्ये पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती आणि लोकांच्या सहकार्याने ह्या जागेचं आपण सातत्याने सुधारणा केल्या आहेत. हे आम्ही जेव्हा तिथे नव्हतो इथे ड्रग ट्रॅफिकिंग, प्रॉस्टिट्यूशन अशा अनेक गोष्टी होत होत्या. ते जेव्हा ध्यानात आलं तर पुण्याचे काही लोक चंद्रराव किर्लोस्कर आणि शरद पवार यांच्या पुढाकारातनं एकत्र आले आणि जेव्हापासून हा ट्रस्ट ॲक्टिव्ह झालेला आहे. आम्ही शेकडो झाडं नवीन लावली आहेत, लोकांचं प्रशिक्षण करतो आहोत, मार्गदर्शन करतो आहोत, एक्झिबिशन घेतो आहोत. तर त्याला आमचं याची विनंती ऑब्व्हियसली आहे किंवा या जागेला तुम्ही कुणी हात लावू नका. तुम्हाला जागा मिळायची असेल तुमच्याकडे पुष्कळ जागा आहेत, पण हे जर एकदा सुरू झालं, माझी 1 एकर मग 2 एकर मग 5 एकर मग एक बाग झाली, मग दुसऱ्या बागेत पण जाल, तर ह्याला काही अर्थ नाही आहे. निदान मदत करू नका, पण अडचण निर्माण करू नका, एवढीच आम्हाला या निमित्ताने विनंती करायची आहे. आणि तुम्ही हा प्रयत्न केला तर त्याला आमचा 100% विरोध असेल. आम्ही सगळ्या प्रकारचे आंदोलनं करू. त्याच्याकरता आम्हाला समाजाचा पाठिंबा पाहिजे. पुण्यातलं एम्प्रेस गार्डन हे एका संस्थेमार्फत चालवलं जातं. त्या संस्थेचा मी ऑनरी सेक्रेटरी आहे. ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया असं या संस्थेचं नाव आहे. आणि गेली जवळजवळ 134 वर्ष ही संस्था विभाग सांभाळत आहे. आणि या बागेवर पुष्कळ लोकांची नजर आहे आणि त्यासाठी या जागेचा काही भाग घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. आणि ऑलरेडी केलेला आहे जागी. परंतु 30 वर्षापूर्वी या जागेतला मोठा भाग सरकारच्या खात्यात जमा करून त्याच्यानंतर तो कोणाला तरी देण्याची एक योजना होती. परंतु ती आम्हाला कळल्यामुळं आम्ही त्यावेळेस मोठी आंदोलनं केली, उपोषणं केली. सगळ्या सुदैवानं सगळ्या जनतेने आम्हाला मदत केली. त्याच प्रकारचं आता पुन्हा एकदा त्यांना 1 एकर जागा न्यायिक इमारती बांधण्याकरता, म्हणजे कोर्ट कचेऱ्या बांधण्याकरता पाहिजे म्हणून त्यांनी जागा ॲक्वायर करण्याचा प्रयत्न आता चाललेला आहे. त्या जागेमध्ये आम्ही डायव्हर्सिटी पार्क असं करण्याचं योजना होतं आणि नाना तऱ्हेचे वृक्ष जमा करून, म्हणजे जे आहेत काही ते तिथे एकत्र राहून तो असा एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न करणार होतो. त्यापैकी तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्याकडे संपूर्ण यादी आहे. परंतु त्यातले मी सांगतो, बहावा असेल, जाकरांडा असेल, तामण असेल, काळा पळस असेल, निरगुडी असेल, कांचन असेल, मेहंदी असेल, शमली असेल, टर्कुलिया फेटिडा असेल, हे असे नाना तऱ्हेचे वृक्ष आम्ही तिथे लावलेले आहेत ऑलरेडी. आणि ते जवळजवळ 15-20 फुटाचे वाढलेले आहेत चांगले. म्हणजे त्यांना आता ते काढावे लागतील ती झाडं आणि तिथे बांधकाम करावं लागेल. तर आमचा त्याला विरोध आहे. आणि मला असं वाटतं की ही बाग आमची नाही आहे, आम्ही ट्रस्टी आहोत. आणि खरं तर पुण्यात राहणारे सगळेच लोक ह्या बागेचे ट्रस्टी आहेत. त्या बागेवर त्यांचं देखील तितकंच प्रेम असायला हवं आणि ते आहे असं मी जाणतो. त्यांनी देखील ह्या आंदोलनामध्ये भाग घ्यावा आणि बागेचे संरक्षण करावं. आता मी सांगितलं ते सगळं, म्हणजे आम्ही आमच्या परीने जे करण्याचे ते करतोच आहोत. परंतु सामान्य जनतेनं त्यातलं कदाचित आम्ही करण्यामध्ये आमचा इंटरेस्ट आहे असं कदाचित आरोप होऊ शकेल. परंतु तुमच्यासारख्या माणसांनी किंवा सामान्य जनतेने लक्ष घालून जर काही केलं तर त्याला जास्त बळ येईल.